साळगावकरांनू माशे धरूक जातू खरे पण आज ग्रहण असा मो माका शिकून माझो सगळं अभ्यासा अरे मेला ग्रहणा दिवशी जास्त मासो गावतलो हो पण ग्रहण असा उगाच काय वाईट घडक नको ग्रहणात सुद्धा भूतांका चेव फुटता म्हणतो अरे घाबरत राहा नको रे बघीच घाबरत किती आहे हा मी आहे ना बरोबर तुमच्या ऑल इन वन साळगावकर तुमका माहिदा त्या भूतांका खवे माहिदा तुम्ही ऑल इन वन साळगावकर आहात ते काय लाईट कशी काय चालू रे आज नायकांचो वाडो उजाळलेलो कसो दिसता अरे हो तो पण रात्रीच्या खेपेक कोणाचा लगीन बी नाही मा अरे लगीन कसा असात अरे माग काय विचारल्याशिवाय नायकांच्या घरातला पान सुद्धा हलणार नाही अरे लगीन सोड मुहूर्त पण काढूचे नाही हो मग ही कसली तयारी थांबा जाऊन बघून येतं विचारतय जाशात मा नक्की नाही नायकांचो वाडो हा रात्रा म्हणा विचारलं अरे त्यांच्या घरातली भूत मागावं लागतं तर जाऊन येते बघून नाही तर काय नायकानो ओ नायकानो साहेबानो साहेबानो ओ साहेबानो रांगोळी घातली आणि लाईट बीट भारी गेल्या एकदम ह्या काय लाईटिक काय झाला आणि आज काय घरात नाही का नो काय झालं साळगावकर धावत किती इल्यात माहित नाही रे कसलो तरी आवाज येत होतो आणि झोपाळा हलत होतो आणि वाड्यातले सगळे देव घापकन गेले अंधार गुडूप मरे याचे काय बघतात माझ्याकडे हो ते दिवे पण तसेच असत वाडो मगापासून तसोच उजाळलो असा मग हे दिवे गेले कधी आणि अंधार झालो कधी मी काय म्हणतोय आज ग्रहण आहे ना मासे धरूक आजचो दिवस बरोबर नाही रे चला जाऊया हो पण तुमचा अभ्यास अरे शिरा पडा रे अभ्यास अभ्यास केलो काय प्रत्येक जण पास होता असा नाही चला तुम्ही चला हो पण घरात पण असत काय नाही नायकांच्या काय माहित नाही शिरा पडा चला तुम्ही या फुलांचे 4 गजरे कर मला आज पुरणपोळी खावीशी वाटते छायाताई माझ्या हातावर मेहंदी काढा ना कधी शेणात 4 बोटा घातलं ना शिनी मोठा सारवक निघालस सगळ्या परत सारवचं लागतं माका अभि बघ ना किती धूळ आहे जरा झाडून घे कावेरी
या दिवसाची मी वाट बघत होते. आज माझी अतृप्त इच्छा पूर्ण होणार. कुमुदिनी, पुन्हा तीच चूक. अगं, या गोष्टीमुळे आपला संसार उद्ध्वस्त झाला. याच चुकीमुळे आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस. तुझी इच्छा, तुझ्या इच्छेपायी जिवंतपणी आयुष्यात खूप काही गमावलंयस तू. आता एकच गोष्ट गमवायची शिल्लक आहे. आपल्या सुषमाचं सुख, तिचा आनंद, ते सुद्धा गमावून बसशील तू आता. कदाचित या लग्नानंतर, या अट्टहासानंतर तिला आईची आठवणही नकोशी होईल. या वाड्याच्या मोहात अडकलीस. बघ, जमलं तर बाहेर पड यातनं. अजूनही वेळ गेलेली नाहीये कुमुदिनी. सोड हा अट्टहास. शेवटच्या श्वासापर्यंत या क्षणाची वाट बघितली होती मी. या अपूर्ण इच्छेसाठी ज्या माणसाने मला मरणाच्या दारात लोटलं, त्याच्याशी जवळीक साधली. आता खूप लांब आलीये मी. मला अडवण्याचा प्रयत्न करू नका. आज हे लग्न होणार. शेवंता, अण्णा, अण्णा, आज आपली इच्छा पूर्ण होणार आहे. बघ, आपल्या भेटण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. या क्षणासाठी मरण यातना भोगल्यात मी. मला आजही तो क्षण आठवतो. माझं देवळात जाणं, तुमची वाट बघणं, तुमचं येणं, रघुने आपलं लावून दिलेलं लग्न, तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात असणं, आणि या घरात पाऊल ठेवता येऊ नये म्हणून अपमान सहन करत मृत्यूला कवटाळणं. आता सगळं विसरायचं. या घरात तुका कोण अडवणार? या घर तुझा होणार. या घरात आपला संसार थाटणार. आपण इथे संसार थाटायचं, मग या घरातली माणसं? अण्णा, मला या घरात कोणी नकोय. फक्त आपण दोघं. जातील सगळेजण, बाहेर जातील. काय म्हणजे? दिलेलो शब्द आज पूर्ण करते. तुमच्या दोघांचा ह्या झाडांसकट आणि ह्या शरीरासकट लगीन लावून देते. येवा.
सगळी तयारी झाली असा अण्णा. हे एवढे दिवे अख्ख्या नायकांच्या घराण्यात कैसल्या लग्नाक लागले नव्हते. कोण म्हणेल आज चंद्राला ग्रहण लागलंय? गुरुजी इले असं ह्या अशा लग्नाची विधी ते करतले. फुलं आणलेली असं, नारळ काढून ठेवलेले असं, मानपानाचे विडे असत. ह्या लग्नात लागणारे अक्षता पण तयार असत. ते अक्षता एकदा का तुमच्यावर पडली की तुम्ही एकमेकांका कधी सोडणार नाही. बच्चे, सगळा शहाणपणा तुझ्याकडे इला. आमचा लगीन तुझ्या पायी लागणार, तुझ्या पायी आम्ही एकत्र राहणार. काय गो बच्चे, तुझा उत्साह वयो तसा दिसत नाही. तो उत्साह, आनंद, दुःख या सगळ्याच्या पलीकडे इले मी अण्णा. माझ्यासाठी लगीन आणि 13वा सारखाच. फक्त एकदा का कार्य हातात घेतला की तो पूर्ण करायचा एवढाच. पण तुझी इच्छा असत तर वाट बघ लग्नाची. मी नाचीन. तुझी इच्छा कशी अपुरी ठेव. चला पाटावर उभे राहा. रवा उभी पाटावर. चला. विधी सुरू करा. आता भोवल्यावर उभा राहलंस तरी खैसली घाई करतस अण्णा. ग्रहण सुटणार हा, त्याच्या आधी लगीन लावून देतय. पण तोंड तर गोड करून घेऊ वया ना. शेवंता पुरणपोळ्या असत घेऊन येतय. हा, तुझ्या हातान अन्नाक भरव. मग होऊन जाऊ दे लगीन. येतय घेऊन. गुरुजी, तवसर तुम्ही पुढची तयारी करून ठेवा. होतला लगीन होतला. आता घोडा मैदान लांब नाही हा.
जीव गुदमरत होता माझा या झाडावर. गेली कित्येक वर्ष इथून मी या वाड्याकडे बघत होते. ही माडी, हे अंगण, हा दरवाजा, तो उंबरा, हा उंबरा ओलांडून येणार आहे मी अण्णा नाईक. तुमची लग्नाची बायको म्हणून येणार आहे ही शेवंता. उद्याचा दिवस उजाडत तेव्हा चित्र बदललेलं असत. या वाड्यावर ना कोणाचा ताबो ना कोणाचा हक्क राहणार. या घर हे वाडो तुझा होय. या वाड्यात सगळा तुझ्या मनासारखा घडेल. तुझी पुढे जाणारी पावला मागे कित्या फिरली. कित्या तुझो विश्वास बसलो मनान. आता ह्यो विश्वास कायम ठेवूची जबाबदारी तुझी आणि ह्याचो बंदोबस्त करूची जबाबदारी माझी. बच्चे, ए बच्चे, लवकर लगीन लावून दी. खूप घाई झाली ना तुम्हाला लग्नाची. लय उशीर झालो हा. बच्चे, देतय लगीन लावून देतय. घाबरा नको. अजून ग्रहण सुटला नाही. हा ग्रहणातच लगीन लावून देतय. दे दान सुटे गिराण. दे दान सुटे गिराण. गो बच्चे. नायकानो किती उशीर. नायकानो दे दान सुटे गिराण. दे दान सुटे गिराण. बच्चे, 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 बच्चे. अण्णा
बच्चे 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 अण्णा ग्रहण सुटला मुहूर्त टळलो लगीन मोडला बच्चे वच्ची बच्चे वच्ची बच्चे घात केलंस तू घात